आज ना दिवसाची सुरुवात अशी काय होती बघा, तर शिळ्या चपातीचा नाश्ता ना आमच्यात सारखा असतो. आता तुम्ही म्हणसाल की सारखाच कसा तुमच्यात शिळ्या चपातीचा नाश्ता असतो, तर आम्ही करताना थोड्याशा चपात्या जास्त करतो आणि ना मला आणि मम्मीला ना असा नाश्ता शिळ्या चपातीचा खूप आवडतं बघा केलेला. तर काही जणांच्या इथे तिला चुरमा पण म्हणतात, काही जण ना शिळ्या चपातीचे तुकडे असे पण म्हणतात. तर भरपूर असा कांदा चिरलेला बघा आणि त्याच्यामध्ये नंतर हळद, थोडंसं मीठ वगैरे असं टाकून ना छान होतं बघा बनवायचं म्हटलं तर शिळ्या चपातीचा नाश्ता. आणि इकडं ना मेथीची भाजी पण बनवून घेतली होती. त्यानंतर थोडंसं चटणी, त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट आणि जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ना ती सुद्धा टाकून घेतली आणि छान असे ना तव्यामध्येच मम्मीने शिळ्या चपातीचे बघा तुकडे बनवले होते. तर आम्ही दोघीजण बसलो होतो बघा खायला. त्याच्यानंतर ना जेवणामध्ये इकडं बनवायची होती बघा सुकी बटाट्याची भाजी. तर त्यासाठी छान असा कांदा तर भाजला पाहिजे. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि बटाटे जे होतं ते पिवळं बनवायचं होतं म्हणून हळद टाकली. आणि त्याच्यानंतर इकडं बनवायची होती बघा अंड्याची पोळी. तर अंड्याच्या पोळीसाठी तवा ठेवला होता, त्यामुळे थोडंसं तेल टाकून अंड्याची पोळी बनवली. आता तुम्ही म्हणसाल की अंड्याची पोळी, बटाट्याची भाजी असं कसं व्हेज आणि नॉनव्हेज? तर आमच्या घरी ना पाहुणे आले होते, तर त्यांच्यासाठी बनवली होती नंतर अंड्याची पोळी, सुकी बटाट्याची भाजी आणि चपाती आणि मसाले भातसुद्धा इकडं बनवला होता बघा. तर हा स्वयंपाक आम्ही अगोदर केला होता म्हणून त्यांच्यासाठी नंतर अंड्याची पोळी बनवली. तर असं आहे आजचं आमचं जेवण. तर या जेवायला.